नंबरची मॅच आहे MHB बॉयज विरुद्ध AK11. 2 मिनिटं जरा आपले एक्स्ट्रा प्लेयर इथे पाठवा कॉमेंट्री कॅन्ट जवळ आम्हाला. सलामीला आलेत MHB बॉयज या संघाचे दोन्ही बॅटर्स. सलामीला आलाय तो कल्पेश आणि नॉन स्ट्राईक एंडला जो बॅटर आहे तो तेजस आणि गोलंदाजी मार्कवर पहिले षटक घेऊन येतोय तो सागर. पहिला चेंडू अतिशय हॅलो 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 येते का? हॅलो 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 पहिला चेंडू नो घोषित करण्यात आला होता, परंतु त्यावर बोनसच्या स्वरूपात एक विकेट आली आहे MHB बॉयज संघाच्या पहिल्या षटकामध्ये. सलग दुसरा चेंडू वाईड. गोलंदाजी मार्कवर सागर चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. सला स्ट्राईकवर आहे तो बॅटर. तेजसचा चांगला फटका, चेंडू आणि सुंदर क्षेत्ररक्षण. नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्यात. अतिशय सुंदर असं स्टॉप AK11 या संघामार्फत. अमोल खलीम यांचा हा संघ नक्की सुंदर क्षेत्र दुपारच्या सत्रामध्ये. नवीन बॅटर आलाय 1 डाऊन स्वरूपामध्ये नितीन. सागरचं चांगलं षटक चालू असताना परंतु अजून एक अंपायर डिसिजन नो बॉल आहे. एक बॉल 3 केलाय पंचांनी. गोलंदाजी करतोय सागर, चांगला फटका आणि चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पार. धन 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 चौकार. 4 धावा येत आहे त्या नितीनच्या बॅट मधून. चांगली फलंदाजी करताना दिसतोय नितीन आपल्या संघासाठी. मॅच चालू राहून दे. नक्कीच चांगला फटका तिच्या बॅट मधून, चांगला फटका. पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे ते आशू कलमस्ते. मिथिल मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. मिथिल कालच्या दिवसात त्यांच्याही माध्यमातून चांगलं कार्य आपल्याला बघायला मिळालं. सागराचा पुढील चेंडू नितीन, बघूया कशा प्रकारे आणि सुंदर असा फाईन लेग स्वरूपात सरळ चेंडू निघून गेलाय 4 धावांसाठी.
अतिशय हळूवार पद्धतीने हा फटका लगावला होता. सलग 2 चेंडूवर 2 चौकार लगावले नितीनने आणि आपल्या कर्णधाराने जो बॅटिंगचा निर्णय घेतला तो सार्थ ठरवताना दिसतोय. नितीन आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी बघायला मिळते. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या कुठेतरी वेगाने पुढे जाताना दिसते MHB बॉईज या संघासाठी. श्री साई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून सुंदर असं यूट्यूबचं प्रक्षेपण आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळतंय. अजून एक चांगला फटका परंतु क्षेत्ररक्षक अलर्ट होते. फलस्वरूप एक धाव मिळते. स्ट्राईकवर येईल तो तेजस. तेजसचा चांगला फटका परंतु चांगलं आणि डायरेक्ट हिट चौकार लागलाय आणि गडी बाद होऊन परततोय तो नितीन. आणि रिव्ह्यू घेण्यात आला आहे. रिव्ह्यू तुम्हाला 10 सेकंदामध्येच घ्यायचा आहे, लक्ष असू द्या. आणि रिव्ह्यू घेण्यात आलाय. गड्याच्या मोबदल्यामध्ये तब्बल 13 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 13 धावा झाल्यात. मात्रे एक एक्सपिरियन्स असा खेळाडू, लेजंड खेळाडू आहे. गेली कित्येक वर्ष आपण त्यांना एक्सर कोळीवाडा या संघाच्या खेळताना बघितलंय. आणि राजूच्या पहिल्या चेंडूवर गडी बारद होतोय. तेजसच्या रूपामध्ये लागणारा हा संघाला 3रा धक्का. घेताना राजू चांगला अनुभव आहे. चांगला अनुभव ऑनराउंड क्रिकेट विश्वाचा राजू म्हात्रे यांना
नक्की बघा चांगला फटका चेंडू सरळ निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा मिळतील अनिलच्या बॅट मधून आल्या आपले इरादे स्पष्ट केलेत अनिल यांनी की नक्की ये पूरा खेलने का अभी है भाई. राजू यांच्या माध्यमातून एक सुंदर लेग कटर राजू यांच्या माध्यमातून लेग स्पिनर म्हणून ख्याती असलेले गोलंदाज आहे बोरिवली परिसरात. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण बघावं लागेल. चांगला बॅकअप यष्टीरक्षकच्या माध्यमातून बघायला मिळालाय. चांगली धावसंख्या पुढे जाताना आपल्याला बघायला मिळते. नाणेफेकीचा कौल जिंकला होता MHB बॉयज या संघाने आजच्या दिवसामध्ये. संविधान चषक 2025च्या या 5व्या संस्करणामध्ये आजच्या दिवसामध्ये नक्कीच आपल्याला विभाग या आपल्या व्हाईट बॉल आहे बोरिवली परिसरातील तसेच गोराई इंटर गोराईच्या सर्व खेळाडूंचा खेळ बघायची आपल्याला संधी मिळणार आहे. धावसंख्या पुढे जाताना आणि हा चांगला फ्लिक स्वरूपाचा फटका होता. धावसंख्या पुढे जाताना धावसंख्या 1ने पुढे जाताना दिसते ती 21 धावा झाल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 गडी बाद झाले होते परंतु त्यानंतर कुठेतरी विकेटची पडझड थांबली आहे आणि चांगली भागीदारी होताना बघायला मिळते आपल्याला. अनिल प्रवीण या दोन्ही खेळाडूंमध्ये बघा चांगला फटका अनिलच्या बॅटमधून. एवढं सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळत आहे. क्षेत्ररक्षण AK11च्या सर्व खेळाडूंकडून परंतु चांगलं अजून एक चांगला सुंदर असा चेंडू हळूवार पद्धतीचा चेंडू राजू यांच्या मार्फत टाकण्यात आला होता. काहीसं कळलं नव्हतं. दुसरं षटकही संपण्यात आलंय. धावसंख्या झाली आहे ती 23 धावा. 3 गडी बाद 23 धावा MHB बॉयज. पूरा खेलने का भाई अभी. जर यापुढीलचा इनिंग ब्रेक भावेश 11 आणि शिंपोली बॉयज जर आपण आले असाल तर इथे आपली उपस्थिती सांगायची आहे. अष्टविनायक शिंपोली बॉयज आणि भावेश 11 जर आले असेल तर यापुढील आपला मॅच आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस झालाच पाहिजे. अष्टविनायक शिंपोली लक्ष्मण कोळी यांचा संघ तसेच भावेश 11 नक्कीच लक्ष्मण कोळी यांचे स्वागत झाले. अष्टविनायक शिंपोली बॉयज आणि भावेश 11 रेडी असाल तर इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस करायचा आहे. नवीन बॉलर येतोय गोलंदाज हर्ष. चांगला प्लॅटफॉर्म मनोजभाई सोनावणे आकाशदादा बेडेकर यांच्या माध्यमातून संविधान चषकच्या माध्यमातून आपल्या विभागातील खेळाडूंना नक्की संविधान चषकच्या माध्यमातून देण्यात आला आहे. एक सुंदर अशी स्पर्धा एक भलं मोठं प्राईज लाख मुलाची स्पर्धा सुंदर असे करंडक चांगल्या ट्रॉफ्या आपल्याला बघायला मिळत आहेत. तसेच मॅन ऑफ द मॅचसाठी सुंदर असे जुनो स्पोर्टच्या माध्यमातून सुंदर टी-शर्ट्स आपल्याला बघायला मिळतात. चांगली परिपूर्ण अशी ही 18 बॉक्स क्रिकेटची स्पर्धा खूप कमी आपल्याला बोरिवली परिसरात बघायला मिळते. परंतु त्यातल्या त्यात बोरिवली पश्चिम म्हटलं गोराई विभाग म्हटला तर नक्कीच या स्पर्धेची नेहमीच आठवण असते आणि सलग 5वं वर्ष या स्पर्धेचं. हर्ष गोलंदाजी मार्कवर अतिशय चांगला चेंडू होता हर्ष परंतु वेगळा फटका मारायचा होता. कलात्मक फटका मारायच्या नादामध्ये बॅटची इनसाइड एज घेऊन चेंडू कुठेतरी जागच्या जागीच राहतोय परंतु एक छोटी धाव दोन्ही खेळाडूंनी मिळवली आहे. खेळाडू तत्परतेने खेळताना दिसतात आहे. नक्कीच कुठेतरी MHB बॉय संघाची विकेटची पडझड होताना दिसत होती ती रोखली आहे दोन्ही खेळाडूंनी. प्रवीण आणि अनिल या दोन्ही खेळाडूंनी चांगली बॅटिंग या दोघांच्या माध्यमातून होताना आपल्याला बघायला मिळते. हा अजून एक चांगला फ्लिक स्वरूपाचा फटका होता. नक्कीच आल्यापासून अनिलच्या बॅटमधून अशा प्रकारचे जास्तीत जास्त फटके आपल्याला बघायला मिळतात आहे. नक्कीच कलात्मक फटके त्याच्या माध्यमातून होताना दिसते आहे परंतु कुठेतरी लेग साईडला 4 क्षेत्ररक्षक सीमारेषेजवळ तैनात AK11 यांच्या माध्यमातून बघायला मिळतात आहे.
कुठेतरी जखडून ठेवलंय बघा विकेट जाताना कुठेतरी चांगला थ्रो येणं गरजेचं होतं. तेवढा चांगला होता, क्षेत्ररक्षण तेवढं सुंदर झालं पण तेवढी चांगली फेकी येणं गरजेचं होतं बॉलर एंडकडे, परंतु ती काही झाली नाही आणि एक धाव दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली. आणि दुपारच्या सत्रामध्ये ऊन आणि जास्तीत जास्त पाणी पिया असा सल्ला सर्व खेळाडूंना देण्यात येईल. आणि जास्तीत जास्त उन्हामध्ये हे क्रिकेट खेळलं जात आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये कुठेतरी उन्हाची. आणि हा वाईट चेंडू घोषित केला आहे त्यांचं आपले तीन चेंडू अजूनही येणं शिल्लक आहे. या षटकात तिसरं षटक मार्गस्थ असताना आणि हा चांगला फटका चेंडू सरळ निघून गेला सीमारेषा पार चौकार. नो साठी रिव्ह्यू घेण्यात आलाय. बराबर चल रहा है पूरा, बराबर खेल रहे हैं शाबाश. तेवीस होता 23 होता. अनिल एक डॉट चलेगा, अनिल डॉट रहेगा चलेगा, एक डॉट चलते हैं. नो चेंडू घोषित केला आहे. हा नो बॉल आहे. नो +4 अशा 5 धावा या चेंडूवर हर्षच्या आलाय. कुठेतरी आता महागडं षटक ठरताना दिसलंय हर्षचं. चांगली गोलंदाजी होत होती परंतु नो त्यावर आलेला हा चौकार. नक्कीच अनिलच्या माध्यमातून चांगली फलंदाजी बघायला मिळते आपल्याला MHB बॉईज संघासाठी. एक नावाजलेला फलंदाज आहे MHB बॉईज संघासाठी तो अनिल. उशिरा आला परंतु चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी चांगली करतोय. चांगली फटकेबाजी त्याच्या बॅटमधून येताना चांगले रन्स आपल्याला बघायला मिळत आहे. मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून नक्कीच येताना दिसतंय. आणि दुसरा चौकार आणि त्याच्या देखना फटका होता अनिलच्या बॅटमधून. सुंदर फटका, चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा आणि कुठेतरी चिंतेचं वातावरण बघायला मिळतंय आपल्याला AK11 या संघाच्या गोत्यामध्ये. नक्कीच धावसंख्या मोठ्या त्या दिशेने जाताना दिसते. कालच्या दिवसामध्ये 65 धावा जास्तीत जास्त धावा काल आपल्याला साईचरण संघाच्या माध्यमात बघायला मिळाल्या होत्या. हर्षांचा पुढील चेंडू. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे परंतु चांगल्या स्वरूपाचे फटके आपल्याला जास्तीत जास्त येताना बघायला मिळत आहे. अमोल कोले कर्णधार नक्कीच चेंडू कायदर करताना एक चांगले संघ मालक. 37 धावा अजूनही एक चेंडू बाकी आहे. एक बॉल शिल्लक आहे. तिसरं षटक चालू असताना 37 तब्बल 37 धावा या झाल्या आहेत तिसरं षटक मार्गस्थ असताना. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने जाताना MHB बॉईज हा संघ. नक्कीच कालची जी धावसंख्या आहे 65 आणि कुठेतरी नशिबाची साथ प्रबंधन मिळत नाही आहे आणि एक धाव या चेंडूवर मिळणार आहे. कुठेतरी वाटत होतं चेंडू पडद्याला स्पर्श करून जाईल परंतु पडद्याच्या वरून चेंडू निघून गेलाय. धावसंख्या झाली आहे ती 38 विदाउट 3 लॉस विकेट. MHB बॉईज 3 षटकाच्या अखेरी धावसंख्या झाली आहे ती तब्बल 38 धावा. उर्वरित 12 चेंडूमध्ये अजूनही किती धावा जमावत यश मिळेल MHB बॉईज संघाला. नक्कीच अनिल आणि प्रवीण चांगली फलंदाजी, आक्रमक फटके जास्तीत जास्त
स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न अनिलच्या माध्यमातून राहिला आहे आणि तेवढी सुंदर फलंदाजी तो करतही आहे, परंतु तेवढी सुरेख साथ त्याला आपल्याला बघायला मिळते. प्रवीण देताना दिसतोय. प्रवीणच्या बॅटमधून एक सुंदर चौकार आलाय. यानंतर जो इनिंग ब्रेकमध्ये आपण दोन्ही संघांना आमंत्रित करूया. अष्टविनायक शिंपोली बॉईज आणि भावेश 11 या दोन्ही संघामध्ये असणारा हा पुढील सामना. आता गोलंदाजी मार्कवर कोण येत आहे तर बघूया. नक्की स्वतः कर्णधार अमोल कलीम म्हणजे एके नावाने प्रसिद्ध असणारे एक सुंदर असे फोटोग्राफर, एक सुंदर व्यावसायिक आहे. त्यांचा हा संघ नेहमी आपल्याला मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांच्या नावाने हा संघ खेळायला बघायला मिळतो. तेच आता अमोल गोलंदाजी मार्कवर आणि चांगला चेंडू अमोल, परंतु तेवढा सुंदर फटका अनिलच्या बॅटमध्ये येताना दिसतोय. सुंदर गोलंदाजी, सुंदर फलंदाजी, सुंदर ही स्पर्धा, सर्व सुंदर आपल्याला बघायला मिळत आहे. नक्कीच स्पर्धा जर सुंदर असेल तर ते खेळायलाही तेवढी मजा येते आणि खेळाडूंना तेवढं ते हवं असतं. एक चांगलं व्यासपीठ, एक चांगले आयोजन आणि बघा चांगला फटका. अमोलला माहीत आहे की आता कुठेतरी अमोलला नक्कीच माहीत आहे कुठेतरी आता गोलंदाजीमध्ये एखाद दुसरी विकेट आणि डॉट बॉल येणं गरजेचं आहे, कारण की धावसंख्येने आता भरारी घेतली आहे. धावसंख्या एक मोठ्या दिशेने जाताना आपल्याला बघायला मिळते. कुठेतरी आता त्यावर ब्रेक लावणं गरजेचं आहे. बघूया अमोल ते करण्यात यश मिळवतोय का. बॉल घोषित केलाय त्यांचा मिथिलेश. स्पर्धेदरम्यान आपले डिजिटल स्कोरर यांच्याही माध्यमातून सुंदर काम गेली 2 दिवस, कालच्या दिवसातही चांगलं काम त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल. आजच्या दिवसातही त्यांची सुरुवात चांगली झाली आहे. आणि बघूया अजून एक आणि त्यावर मी सांभाळायचंय. पाणी न्यायचंय पाणी काळजी घ्यायची आणि नक्कीच कडकडत्या पाण्यासाठी जाऊ शकतो नक्कीच कडकडत्या उन्हामध्ये ही स्पर्धा बघायला मिळते. आज जास्तीत जास्त सामने, सलग 9 सामने आपल्याला आजच्या दिवसात खेळवायचे. नक्कीच मेगा फायनलचा दिवस असल्या कारणाने आपल्याला 2 सेमीफायनल, 1 फायनल अशी खेळवायची आहे. त्यामुळे सर्व संघांनी ते वेळेवर उपस्थित राहणं गरजेचं आहे, जेणेकरून आयोजकांना लवकरात लवकर तुमच्या मॅच खेळवण्यात येतील. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपला संघ घेऊन इथे आला असाल तर ऑर्गनायझरशी आणि कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. 9+1 अशा 2 धावा या चेंडूवर मिळाल्या. बोनस स्वरूपात या 2 धावा आल्यात. कुठेतरी दडपणाखाली दिसतोय आपल्याला AK11 हा संघ. बघा हा चांगला फटका फॉलो थ्रो मध्ये गडी बाद केलाय. चांगला पुनरागमन म्हणावं लागेल, परंतु चांगली इनिंग खेळून परततोय आपल्याला MHB बॉईज संघाचा अनिल. छोटीशी का होईना परंतु आपल्या संघासाठी उपयुक्त खेळी अनिलच्या माध्यमातून झाली आहे. नक्कीच चांगली फलंदाजी अनिलच्या माध्यमातून बघायला मिळाली, परंतु बाद होऊन परतावा लागलाय अनिलला. वेल प्लेड अनिल. चांगले आपल्या संघासाठी चांगली बॅटिंग केली अनिलने. अनिलच्या बॅटमधून तब्बल 4 ते 5 चौकार आले आणि धावसंख्या कुठेतरी मोठी होताना बघायला मिळाली. आता बघूया उर्वरित चेंडूसाठी फलंदाजीसाठी येतोय नवीन बॅटर्स केदार, परंतु एक डॉट चेंडू आलाय. अजून एखाद दुसरा डॉट आणि विकेट आली तर पुनरागमन अमोलच्या माध्यमातून होऊ शकतं. हा चांगला फटका, परंतु कुठेतरी फुटबॉल, क्रिकेटमध्ये फुटबॉल आपल्याला कमी वेळा बघायला मिळतो, परंतु त्यातील हा एक क्षण होता. चांगलं क्षेत्र आजच्या दिवसात त्या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे. धावसंख्या झाली ती तब्बल 44 धावा, 44. आणि बघा हा अजून एक चांगला फटका, तेवढं चांगलं बॅकअप आणि सुंदर यष्ट्यांच्या मागे कामगिरी बजावतोय विकेट किपर. 1 to go. अजूनही एक चेंडू या षटकातील येणं बाकी आहे. चौथा षटक मार्गस्थ असताना अमोल यांचं चांगलं षटक आहे. कुठेतरी 2 ते 3 नोबल महावरे ठरू शकतात, परंतु बघूया हा चांगला फटका, ब्लॉक स्वरूपाचा फटका होता, काही कळला नाहीये, परंतु बघूया नेहमीच्या नागामध्ये काय झालं आहे. आणि बॉल कुठेतरी यष्टीरक्षकाच्या हातामधून सुटला आहे. पंचांनी अपील फेटाळून लावलं आहे, परंतु बघूया रिव्ह्यू दिला आहे. रनआउट साठी रिव्ह्यू आहे. ओके, रनआउट साठी रिव्ह्यू आहे. आपण फिल्डिंग लावून घ्यायचे. 4 षटक संपलाय. हा जर रन असेल
शेवटच्या समाप्तीनंतर 46 झालं. सूर्य आउट हो गया. अष्टविनायक चिंपोली बॉईज या संघाने रेडी राहायचे. इनिंग ब्रेक दरम्यान आपण टॉस करून घेणार आहोत. शेवटचं षटक घेऊन येतोय. पहिल्या डावातील शेवटचा षटक तो सागर, या सागरने पहिले षटक हाताळलं होतं, तो आता शेवटचं षटक हाताळतोय. तब्बल 46 धावा. सुरुवात पहिला इनिंग, शेवटचा डाव. सागर गोलंदाजी मार्कवर आणि हा निर्धाव चेंडू आहे. काहीसा कळला नव्हता प्रवीण यांना. वाईडला रिव्ह्यू नाही आहे. चांगला चेंडू होता. चांगलं पुनरागमन बघायला मिळत आहे आपल्याला. सागर AK11 माध्यम. आणि बघा हा त्याला दुसरा निर्धाव चेंडू गडी बाद होताना दिसतोय.
सागर बरोबर आहे. सलग दुसरा चेंडू निर्धाव आणि गडी बाद झालाय MHB 11 या संघाचा. आता फलंदाज येतोय तो नवीन बॅटर विनायक. तुमचा पुरा असा खेळाडू आहे, परंतु सागरचा शेवटचा चड्डा कुठेतरी चांगलं दिसतंय आपल्याला 11 या संघासाठी. परंतु सुंदर क्षेत्ररक्षण आणि सलग तिसरा चेंडू निर्धाव, परंतु येथे अजून एक विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये विनायक यालाही बाद होऊन परतावं लागेल. पहिल्या षटक जे मागणं ठरलं होतं, परंतु त्याची भरपाई करताना आपल्याला दिसतोय तो सागर. विनायकची जागा घेण्यासाठी येतोय तो रोशन. नक्कीच शेवटचा षटक मार्ग असताना सलग 3 चेंडू निर्धाव आले. कोणती धाव आली नाहीये शेवटच्या षटकामध्ये. अजूनही धावसंख्या एकंदरीत स्थिर आहे 46 धावावर. MHB 11 हा संघ सुंदर असा चेंडू, चांगला टॅप स्वरूपाचा फटका होता, परंतु या चेंडूवर फक्त आणि फक्त एकच धाव लिहिली होती. 47 धावा स्कोर कार्डवर MHB 11 या संघाच्या बघायला मिळते. नक्कीच आजच्या दिवसामध्ये पहिली 50 आपल्याला बघायला मिळेल का? कारण की कालच्या दिवसामध्ये आपल्याला 250 धावांचा आकडा गाठताना संघ बघायला मिळाले होते. कालच्या दिवसात 2 50 आपल्याला आल्या होत्या. आजच्या दिवसामध्ये पहिली 50 येताना दिसते की कालच्या दिवसात 65 धावा ही सर्वोच्च धावसंख्या होती. त्यांचा रेकॉर्ड आज मोडला जाईल का? सागर गोलंदाजी मार्ग आगळा वेगळा शॉट मारायची इच्छा फलंदाजाला होती, परंतु ती इच्छा पूर्ण करू देत नाहीये सागर. सलग लास्ट 1 to go पहिल्या डावातील हा शेवटचा चेंडू आहे. सागर याचा एक आगळा वेगळा फटका मारायच्या नादामध्ये वाईट +1 अशा 2 धावा बाई स्वरूपात एक धाव मिळते. वाईट +1 अशा 2 धावा धावसंख्या झाली आहे ती 49 रन्स. 49 रन्स 49 धावा. शेवटचा चेंडू बघूया 50 पूर्ण करतोय का MHB 11 हा संघ. रोशन स्ट्राईक आणि स्वरूपात आणि एका धावेनिशी पहिल्या डाव संपुटात आल्या. धावसंख्या झाली ती 50 धावा. 50 पूर्ण झाली MHB 11 या संघाची. 51 धावा जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 11 या संघाला. चला मी विनंती करतो अष्टविनायक शिंपोली बॉईज आणि भावेश 11. चला टॉस बॉक्स खाली करायचा आहे. मी विनंती करतो टॉस बॉक्स खाली करायचा आहे. चला भावेश सामोरे जाल. आमचे आयोजक आले. तर तुमच्याकडे अजून 5 षटक आहेत. टॉस सोडून घ्यायचा आहे. अष्टविनायक लक्ष्मण कोळी तर एका बाजूला आहे.
नाणेफेकीचा कौल होतोय. आजच्या दिवसातील दुसरा सामना आहे. हॅलो नाणेफेक जिंकलाय 22-11. डिसिजन काय असेल? आपलं डिसिजन कळवायचंय. इथे सांगायचं डिसिजन, इथे सांगायचंय. बॉलिंग करायचा निर्णय केला. दोन्ही संघांना शुभेच्छा. अष्टविनायक दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा आणि आपण वळूया पुढच्या सामन्याकडे. मयूर 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 आयरिस बघ आयरिस बघ. मोठं लक्ष ठेवण्यात आलं ते एके वेळेने या संघासमोर. सागरच्या माध्यमातून चांगलं षटक शेवटच्या आलं होतं. एक वेगळी गोलंदाजी ऍक्शन आहे. विनायक याची पहिल्या चेंडू वाईडने सुरुवात झाली आहे. MHB 11 या संघाची एक चांगली धावसंख्या उभारली आहे स्कोर कार्डवर MHB 11 या संघाने, परंतु ते कशा प्रकारे डिफेंड
बघा चांगला चेंडू, परंतु कुठेतरी कॅचची अपील करण्यात आली आणि अपील फेटाळून लावली आहे. कुठेतरी हाताला चेंडू घसला होता आणि निर्धाव चेंडूची सांगता. चेंडू चांगली गोलंदाजी विनायक मार्फत होताना दिसते. नक्कीच 50 धावा केल्या, परंतु फुलटॉ चेंडू ललवा, या चेंडूला ललवा बोललं जातं. फुलटॉ चेंडू होता, काही करू नाही शकला. डोळे बंद करूनही या चेंडूवर फटका मारला जाऊ शकत होता, परंतु बंड्या याला काही कळलं नाहीये. चौकाराच्या अपेक्षेमध्ये होता बंड्या, चांगला चेंडू त्याने मिस केलाय. पण असं क्रिकेटमध्ये होत आहे, कधी कधी अपयश एखाद दिवस आपला खराब असला तर अपयश येत असतं. परंतु चांगला खेळाडू आहे बंड्या. 51 धावांचं जे आव्हान आहे ते कुठेतरी दबावाखाली दिसतोय. आता 11 संघ बंड्याची जागा घेण्यासाठी येतोय. तो नवीन फलंदाज, नवीन बॅटर सौरव. नक्की सौरवला या धावा करणं गरजेचं आहे, कारण की एक मोठं लक्ष त्यांच्या समोर ठेवण्यात आलंय. MHB 11 या संघाकडून संविधान चषक 2025 ही स्पर्धा आपण अनुभवतोय आणि त्यांना बॉक्स क्रिकेटमधील एक नावाजलेली अशी स्पर्धा म्हणून ख्याती आहे. बोरिवली विभागातील गोराई परिसरातील इंडियन क्रिकेट विश्वातील एक चांगली स्पर्धा. आजचा मेगा फायनलचा दिवस बघूया. आजच्या दिवसामध्ये विभागातील कोणता संघ फायनलमध्ये धडक मारेल. सेमीफायनल, फायनल असे 3 आपल्याला सामने बघायला मिळणार आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये. विनायक परंतु चांगली गोलंदाजी करताना या सामन्यामध्ये एक आगळी वेगळी ॲक्शन आहे. एक सुंदर गोलंदाजी त्याच्या माध्यमातून बघायला मिळतोय. नक्कीच कुठेतरी छुपा रस्तम गोलंदाज म्हणून त्याच्याकडे बघावं लागेल. एक आगळी वेगळी शैली आहे. चेंडू लपवून नंतर स्पिन करतोय तो फलंदाजाला कळत नाहीये आणि मागा एक कुठेतरी चेंडू आपल्याला निर्धाव येताना दिसत आहे. धावसंख्या पुढे जाताना दिसते ती AK-11 संघाची. आता दुसरे मोठे फटके येणं गरजेचं आहे आणि बघा हा चांगला फटका आहे, परंतु कुठेतरी चेंडू पडद्याच्या वरून निघून गेलाय आणि नशिबाची साथ नाही दिसत आहे AK-11 संघाच्या बाजूने. त्यामुळे एकच धाव या चेंडूवर मिळेल, परंतु चांगलं षटक म्हणावं लागेल विनायकचं संघासाठी. बघूया उर्वरित 2 चेंडूमध्ये विनायक यांना दोन्ही बॅटर्सला थांबवू शकतो का, कारण की चांगलं षटक त्याच्या माध्यमातून आलंय. 10ची सरासरी गाठणं गरजेचं होतं AK-11 या संघाला. नक्कीच एखादा चौकार जर आला, नक्कीच चांगला फटका पॉइंट रिजन मध्ये बघा चेंडू आणि हा चौकार आलाय. कुठेतरी चेंडू हातामध्ये होता, परंतु हातातून चेंडू निसटला आणि ज्या चौकाराची गरज होती तो चौकार आलाय AK-11 या संघासाठी. धावसंख्या 4 ने पुढे जाताना धावसंख्येचा ग्राफ आता वर जाताना दिसतोय. धावसंख्या झाली आहे ते 7 धावा. अजूनही एक चेंडू येणं बाकी आहे. चला सामन्याला सुरुवात करा. चला चौकार आलाय. वाईड बॉल घोषित करताय पंच आणि बघा कुठेतरी आता जी सरासरी पाहिजे त्या सरासरीच्या दिशेने जाताना दिसतोय आपल्याला. AK-11 हा संघ एक नावाजलेला संघ आहे विभागातील, परंतु विनायकला पुनरागमन करावं लागेल. पहिले 4 चेंडू विनायकच्या माध्यमातून चांगले आले, पण टर्निंग पॉईंट ठरला तो चौकार. बघूया शेवटचा धावसंख्या झाली आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या ती 9 धावा. 10च्या सरासरीने रन करायचे आहेत, परंतु 9 धावा काही हरकत नाहीये, कारण की एका दुसरा चौकार AK-11च्या माध्यमातून कधी येऊ शकतो. 10ची सरासरी
राखणं गरजेचं आहे. भावेश इलेव्हन संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. ही मॅच झाल्यानंतर लवकरात लवकर क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांचा मानस असेल आणि यानंतरचे जेवढे सामने असतील ते 4 षटकांचे असणार आहे अशी आयोजकांतर्फे विनंती आहे. यानंतर जेवढे सर्व सामने असतील ते 4 षटकांचे होणार आहेत. या गोष्टीची नोंद सर्व संघांनी घ्यायची आहे. तेजस दुसरा षटक घेऊन येतोय तो तेजस आणि चांगला चेंडू, सुंदर असा चेंडूने उचळी घेतली, वेग होता चेंडूला, सुंदर असा चेंडू काहीसा कळला नाही फलंदाजाला. सौरव आहे. 10 सेकंदाच्या आतमध्ये रिव्ह्यू घ्यायचा आहे, लक्षात घ्या. दोन्ही संघांना विनंती आहे. तेजस याचा सुंदर चेंडू, काही कळायच्या आत चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला होता, परंतु आता पायालगतचा चेंडू होता. हळूवार पद्धतीने त्याला खेळून काढलाय. धावसंख्या 1 ने पुढे जाताना दिसते ती आपल्याला. AK11 या संघासाठी नक्की एक चौकार आलाय AK11च्या माध्यमातून. एका बाजूला सौरव तर एका बाजूला आपल्याला मानस बघायला मिळतोय. नक्कीच अतिशय सुंदर असा लेफ्ट सौरवच्या माध्यमातून वाईड बॉल, अतिशय वेगवान गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते ती तेजस यांच्या माध्यमातून. अशी थोडा लांबच राहा, थोडं मागे राहा. बॉल एकंदरीत 11 धावा, स्थिर आहे धावसंख्या. सुंदर असा चेंडू आणि सुंदर असा फटकाही होता, परंतु या फटक्याला बॉक्स विकेट मध्ये कोणती जागा नाहीये आणि गडी बाद झालाय. सौरवच्या रूपामध्ये लागणारा हा दुसरा हादरा आहे. AK11 संघाला धावसंख्या कुठेतरी वेगाने जाताना दिसते, परंतु त्या रूपात आपल्याला एका मागोमागे गडी बाद होताना दिसतात. सुंदर असं क्षेत्ररक्षण केले होते तो जे आता बॅटिंगसाठी आणि कॅचचा अटेम्प्ट होता, परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण, चांगला अटेम्प्ट होता. नक्की कॅच जरी नाही पकडली आहे, परंतु आपल्या संघासाठी त्याने 3 धावा वाचवल्या. नक्कीच गोलंदाजांना जेव्हा क्षेत्ररक्षण फिल्डरची साथ भेटते नक्कीच सामन्यामध्ये रोमांच निर्माण करतात सर्व खेळाडू, परंतु आता कुठेतरी दडपण फलंदाजावर येताना दिसतंय. तेजसची चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. चांगला चेंडू होता, नक्कीच या चेंडूवर जर चांगला पॉईंटच्या रिजनमध्ये फटका लगावला असता तर नक्कीच 4 धावा मिळाल्या असत्या, परंतु कुठेतरी लक सध्याच्या घडीला आपल्याला दिसतंय ते MH11 या संघाच्या बाजूने होताना दिसतंय. कारण की धावसंख्या आहे 2 मिनिटं जरा सामना 1 मिनिट आशू थांब आशू 1 to go आहे. तेजसचा सुंदर षटक आहे. आणि तेजसच्या शेवटच्या चेंडूवर येतोय तो सनसनीत असा चौकार. नक्की प्रत्येक षटकामध्ये एक चौकार येणं गरजेचं आहे. तो चौकार येतोय पण जास्तीत जास्त विकेट जाताना दिसता AK11 संघाच्या माध्यमातून, परंतु षटकाखेरी धावसंख्या झाली ती तब्बल आता 17 धावा. 12 चेंडू 17 धावा झाल्या. जिंकण्यासाठी अजूनही 51 धावांचं टार्गेट दिलं होतं, परंतु अजूनही 18 बॉल 33
18-33 असं समीकरण आहे जिंकण्यासाठी. नक्कीच 11च्या सरासरी धावा करणं गरजेचं आहे जिंकण्यासाठी AK11 संघाला. 18-34 असं समीकरण आहे. 18-34. केदारच्या माध्यमातून बघूया. केदारचा सुंदर असा चेंडू, ब्लॉक स्वरूपाचा चेंडू होता. नव्हता तो मानस यांना. नक्कीच आलेला फलंदाज आहे मानसला. नक्कीच एकाकी झोप द्यावी लागणार आहे. अतिशय सुंदर फटका, व्यवस्थित फटका. आता माझा थँक्यू डीजे. चौकार विकेट गेली की तुम्ही डीजेचा आम्हाला आनंद द्या. केदारचा पुढील चेंडू आणि अजून एक चांगला फटका बघा. चेंडू पाया खाली सीमारेषा पार. चौकार. सलग 2 चेंडूवर 2 चौकार आलेत ते जयच्या बॅट मधून. जयच्या बॅट मधून सलग 2 चौकार आपल्याला बघायला हॅट्रिक चौकार आले ते जयच्या बॅट मधून. आता सामन्यामध्ये पुनरागमन झालंय. AK11 एक दडपण जे AK11 संघावर आलं होतं ते दडपण आता काही प्रमाणात कमी करण्याचं काम जयच्या माध्यमातून आलंय. परंतु अजूनही सामना जिंकणं बाकी आहे. 14 बॉल 21 आणि नो चेंडू घोषित केलाय पंच यांनी. पंच आशू आणि रनआउट साठी रिव्ह्यू घेण्यात आलाय परंतु नो घोषित केलाय. मी आपल्या विनंती करेन त्यांनी यूट्यूब आउट आहे. वेट आशू काय दिलाय? साईडमचा रिव्ह्यू आहे. ओके साईडमचा रिव्ह्यू आहे आणि आउट डिसिजन दिलाय. ओके राजू राजू इथे
आउट आहे या चेंडूवर, गाडी बाद आहे, रनआउट जवळपास. साईडम नो दिलाय त्यांनी, साईडमचा नो आहे. साईडम नो दिलेला त्यांनी, हवेमध्ये बॅट दाखवली आहे. चला आउट देण्यात आलाय. चला हा चेंडू नो आहे, नो प्लस बॉल काउंट आहे, रन काउंट आहे, विकेट काउंट आहे. चला पुढील बॅटर. सूचना येते की हा लास्ट कॉल असेल, नवीन बॅटर पाठवायचा आहे.
बघूया आजच्या दिवसाच्या पहिल्या सामन्यामध्ये विजयशी प्राप्त करेल. बारा चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 19 धावांचा सुनील. धावा जिंकण्यासाठी सुनील गोलंदाजी मार्कवर येतोय आणि हा चांगला चेंडू होता परंतु कुठेतरी स्टंपच्या बाजूने चेंडू गेलाय आणि हा अतिरिक्त चेंडू वाईड बॉल सुनील यांच्या माध्यमातून येतोय. 12 चेंडू 18 धावा. 9च्या सरासरीने धावा येणं गरजेचं आहे परंतु सलामीला आलेला समर अजूनही नॉट रँक एंडला कुठेतरी आपल्या फलंदाजीची आपल्या चान्सची वाट बघतोय. मानस भोईर मी आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचे हार्दिक असे स्वागत करतो. गोराई विभागातील सर्व क्रीडा रसिकांचे हार्दिक आलेले जेवढे प्रेक्षक आहे कृपया ज्या पोलला हॅलोजन आहेत त्या पोलला हाथ नहीं लावायचे. जिस पोल पे हॅलोजन है उस पोल पे से हाथ हटाना है. क्रिकेट का मजा लीजिए, एंजॉय करिए क्रिकेट. संविधान चषक 2025 सुंदरशी स्पर्धा. अनिकेत नक्कीच अनिकेतला चांगले फटके खेळावे लागणार आहे परंतु सुनील बघूया गोलंदाजी मागं चांगला फटका कुठेतरी फुलटॉस बॉल मिस केलाय की काय असं वाटतंय अनिकेत याने. एक चांगला चेंडू होता अनिकेतसाठी. ललवा फुलटॉस अनिकेतच्या बॅट आला होता परंतु चांगला त्याला कनेक्ट करू नाही शकले. योग्य दिशा देणं गरजेचं होतं कारण की सर्कल क्रिकेट आहे. तुम्हाला चांगला टाइम होणं गरजेचं आहे परंतु तेच कुठेतरी हुकलंय अनिकेतच्या माध्यमातून. परंतु आता बघूया मानस बॅटिंग साईड एंडूर. आता मानस सुनील यांचा पुढे चेंडू मानससाठी. बघूया मानस नो चेंडू लोवर येतोय हा चौकार. खोलच चौकार येतोय हा. धावा झाल्या अजूनही 12 धावांची गरज अजूनही जिंकण्यासाठी. कुठेतरी एक मोठी धावसंख्येच्या उभारली होती MHB 11 विश्वरत्न महामानव बोधिसत्व भारतीय घटना ज्यांच्या माध्यमातून लिहिली गेली असे आपले चौकार सनसनीत असा चौकार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संविधान चषक 2025 या स्पर्धेचं आयोजन वर्ष 5वे आणि हा चांगला फटका सरळ तिसरा चौकार.
अतिशय चांगला फटका आणि सलग चौथा चौकार मारून सामना आहे. लाईव्हच्या समोर कोणी उभं नाही राहायचंय. मी विनंती करेन मानस यांना, एकेलव्यांच्या मानस आकाशदादा बेडेकर यायचंय. आणि आपल्या वैयक्तिक खेळीबद्दल नक्कीच मानस अभिनंदन. काय सांगशील या स्पर्धेबद्दल? आणि कुठेतरी संघ तुझा अडचणीत होता, एक जेव्हा क्रुशियल डिसिजन आलं तेव्हा संघ कुठेतरी दडपण होतं आणि मुख्य यशाने जे तू 3 चौकार मारलेत आणि एकंदरीत तुझ्या संघाबद्दल 2 शब्द ऐकायला. आता आम्ही पहिल्यांदाच घेऊन खेळतो एक संघामध्ये. पहिली गोष्ट तर जय यांनी आपली बॅटिंग केली त्याच्यामुळे मॅचला टर्निंग पॉईंट आहे, बाकी माझ्यामुळे नाही. तर त्या मुमेंटला जर प्रेशर आलं असतं तर अजून प्रेशर वाढलं असतं आमचं. टुर्नामेंटला आम्ही माझं तर दुसरं वर्ष आहे, पहिल्या वर्षी आम्ही हरलेलो पहिलीच मॅच. टुर्नामेंटला अक्रम सुविधा चषक 2005. इधर मैच के लिए नहीं है.